काही वर्षांपूर्वी आमच्याकडे केस स्टडी आली होती. तो एक मुलगा अगरबत्ती बनवतो घरच्या घरी. त्याचा सेल बऱ्यापैकी चांगला चालला होता. अनफॉर्च्युनेटली तो जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा त्याचं बजेट संपलेलं होतं. आणि ते बजेट का संपलं होतं, त्याला कोणीतरी सांगितलं का तू ई-कॉमर्स वेबसाईट चालू कर स्वतःची आणि मग तिथून अगरबत्ती विकणं चालू कर, म्हणजे तुला बसल्या बसल्या विकणं सोपं होईल. ते तुला हे रिटेलर डिस्ट्रीब्युटर याच्यामध्ये पडायची गरज नाही. प्रॉब्लेम असेल की त्याच्यावरती खर्चही त्याने बराच केला, जवळपास 75,000. आणि जेव्हा मी त्याला प्रश्न विचारला की ही वेबसाईट तर खूप सुंदर झाली आहे, आता मला सांग याच्यावरती सेल किती होते. तो म्हटलं एकही सेल होत नाही. म्हटलं काय कारण वाटतं. तो बोलतो मला माहिती नाही, पण मला एका एजन्सीने मला सांगितलं की वेबसाईटचं आता प्रमोशन व्हायला पाहिजे, ही वेबसाईट लोकांपर्यंत जात नाही म्हणून सेल होत नाही. सो त्याच्यावरती माझा एक साधा प्रश्न होता, तुम्हाला असा एकतरी कस्टमर दाखव जो ऑनलाईन अगरबत्ती घेतोय. अगरबत्ती आजही ती एकदा तरी नाकाला लावली जाते, वा छान सुगंध आहे, आता घेऊया. आणण्याचा आणखी तुमचा फार मोठा ब्रँड आहे, सायकल म्हणा किंवा हे म्हणा, तुम्ही तुमचं प्रोडक्ट नाही विकलं जाणार आहे असं ऑनलाईन. बरं इथे तुमची हाऊस होतीच की नाही माझी वेबसाईटच असायला पाहिजे, एवढा खर्च नाही व्हायला पाहिजे. असे मिसगाईड करणारे भरपूर आहेत. आणि त्याच्यामुळे होतं असं की मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंग हे एवढंच गणित असं लोकांना वाटतं. याच्या पलीकडे कितीतरी ऑप्शन्स आहेत जिकडे तुमची मार्केटिंग होऊ शकते, त्याच्यामुळे डिजिटलचा डी सुद्धा येत नाही.